नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 18 मराठीमध्ये आपलं स्वागत. पाहूया सुपरफास्ट 100 बातम्या. सुनेत्रा पवारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेलं पत्र समोर आलंय. पत्रात सुनेत्रा पवारांनी फक्त स्वतःच्या पदाचा उल्लेख केला. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांच्या पदांचा या पत्रात उल्लेख नसल्यानं चर्चांना उधाण आलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राजधानी दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यसभेत त्या उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तर भाजप पक्षश्रेष्ठींनाही भेटणार असल्याची ही माहिती समोर येते. राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांचा समावेश करण्यात आलाय. पहिल्यांदाच पक्षाच्या कुठल्याही पदावर जय पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पार्थ पवार खासदार होऊन राज्यसभेत पक्षाची बाजू मांडतील, तर जय पवार पक्ष संघटनेत काम करतील. अजित पवारांच्या मृत्यूशी अरोरा आणि खराचा संबंध आहे का, असा सवाल उपस्थित करत नरेश अरोरांनी अजितदादांना चुकीचे सर्वे दिले असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी केलाय. सुनेत्रा पवारांना भेटायला आलेल्या सुनील तटकरे यांना आल्या पावली माघारी जावं लागलंय, कारण सुनेत्रा पवार त्यांच्या कार्यालयात नव्हत्या. सुनील तटकरे यांच्या मतदारसंघातील कामांसाठी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते. त्यांची भेट घेऊन सुनेत्रा पवार यांना भेटण्यासाठी गेले होते. अजित पवारांच्या अपघातासंदर्भात सखोल चौकशी करावी अशी मागणी मंत्री अदिती तटकरे यांनी केली आहे. त्याचबरोबर भोंदू खरात प्रकरणात SIT चौकशी सुरू असून पीडित महिलांना न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका अदिती तटकरे यांनी व्यक्त केली. तर दोषींवर कठोर कारवाई व्हावी असं देखील अदिती तटकरे म्हणाल्या. आमदार संजय गायकवाड यांच्या 35 कोटी कमिशनच्या वक्तव्यावरून वाद पुन्हा चिघळलाय. आधी चुकून बोललो असं म्हणणाऱ्या गायकवाडांनी आता पुन्हा सभेत तेच विधान केलंय. कार्यकर्त्यांसाठी कमिशन सोडलं असं त्यांनी म्हटलं. तर त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या असून आता पक्षाकडून काय कारवाई होते याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं. नवी मुंबई महापालिकेतील 60 वर्ष वयोमर्यादेच्या निर्णयावरून पुन्हा एकदा राजकीय वाद पेटला आहे. यावरून भाजप आणि शिवसेनेत आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. भाजपचे सभागृह नेते सागर नाईक यांनी या निर्णयाचं समर्थन करत अनुभवी कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठीचा हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलंय. पुण्यात पुन्हा गारपीट आणि मुसळधार पाऊस झाला. पुण्याला तिसऱ्या दिवशी पावसाने झोडपलं. पावसामुळे खराडी चंदननगर भागात रस्त्यांवर पाणी साचलं. कोल्हापुरात जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागाला झोडपून काढलंय. कोल्हापूरमधील ज्योतिबा डोंगरावर वीज कोसळली आहे. दक्षिण दरवाजा जवळच्या झाडावर वीज कोसळल्याची घटना घडली आहे. तर झाडा शेजारी उभे असणाऱ्या एका गाडीजवळील 5 जण किरकोळ जखमी झाले आहेत. 5ही जणांना उपचारासाठी CPR रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. बीड जिल्ह्याला अवकाळी पावसाने पुन्हा एकदा झोडपून काढलं. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. अशातच बीड शहराजवळील पाली गावात सायंकाळच्या सुमारात शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. वसंत राऊत असं शेतकऱ्याचं नाव आहे. सटाणा आणि बागलाण या भागात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने जोरदार हल्ला केलाय. नांदींसह अनेक भागात जवळपास तासभर पाऊस कोसळला. या पावसामुळे उरलेली पिकंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाली असून शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला. धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढलंय. गारपिटीचा सर्वाधिक फटका साक्री तालुक्याला बसलाय. साक्री तालुक्याच्या आमदार मंजुळा गावित यांनी कासारे मालपूर शिवारात अवकाळी गारपिटीने झालेल्या पीक नुकसानीची पाहणी केली. आमदार मंजुळा गावित यांनी अधिकाऱ्यांना नुकसानीने तात्काळ पंचनामे करून लवकरच अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. धाराशिव जिल्ह्यात ही अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. कळंब आणि वाशी तालुका परिसरात पाऊस अर्ध्या तासाहून वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळतोय. तर त्यामुळे फळ पिकांचं आणि काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते.
कराड आणि पाटण या तालुक्याला वादळी वाऱ्यासह गारांनी झोडपलं. कराडच्या उंडाळे या विभाग तर पाटणचा ढेबेवाडी या विभाग इथे वादळी वारे आणि भल्या मोठ्या गारांसह पाऊस झाला. पावसामुळे रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा या पिकांना फटका बसला. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातल्या घरनिकी या गावाला मुसळधार पावसाने झोडपलं. त्यापूर्वी पडलेल्या गारांनी शेतीचे प्रचंड मोठं नुकसान केलंय. तर गारपिटीमुळे डाळिंब बागांचं मोठं नुकसान झालंय. या अस्मानी संकटामुळे बळीराजा हवालदिल झाला असून शासकीय मदतीच्या अपेक्षित आहे. बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी या गावात अवकाळी पावसाने हजेरी लावली. सुमारे 15 ते 20 मिनिटं चाललेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. उन्हाच्या तीव्रतेने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला. बीडच्या धारूर तालुक्यातील मोहखेड परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली. गारपिटीमुळे हरभरा, गहू आणि कांदा तसेच भाजीपाल्याला फटका बसला. वाशिमसह मालेगाव तालुक्यातील अनेक ठिकाणांना अवकाळी पावसाने झोडपून काढलं. या पावसामुळे कांदा काढणीला आलेला गहू तसेच भाजीपाल्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्याला 4 दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सातारा जिल्ह्याच्या खंडाळा तालुक्यात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सोसाट्याचा वारा, ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय. वाई, पाचगणी आणि महाबळेश्वर परिसरात पावसाने 4थ्या दिवशी थैमान घातलंय. मागील 15 दिवसात नाशिकच्या ग्रामीण भागाला 2 वेळा अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपलंय. 7 तालुक्याला जोरदार तडाखा बसलाय. तर हजारो हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त झाली आहेत. शेतकरी यामुळे संकटात सापडलाय. टोमॅटोला कवडी मोल बाजारभाव मिळत असताना आता गारांसह झालेल्या अवकाळी पावसामुळे टोमॅटो पिकांच्या बागा जमीनदोस्त झाल्यात. जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या गारपिटीमुळे टोमॅटोचं मोठं नुकसान झालंय. अशोक खरातला पुन्हा एसआयटीनं ताब्यात घेतलं. दुसऱ्या गुन्ह्यात ताब्यात घेण्यासाठी एसआयटीने न्यायालयाकडे अर्ज केला होता. तर पहिल्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर एसआयटीने ताब्यात घेतलं. गारगाई प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले. मुंबई मनपाच्या स्थायी समितीत गारगाई प्रकल्पाला अखेर मंजुरी देण्यात आली आहे. स्थायी समितीत गारगाईवर 4थ्यांदा मांडलेल्या प्रस्तावाला यश मिळालं. महाराणी ताराराणींबाबतच्या वक्तव्याचं नांदणी जैन संस्थान मठाकडून खंडन करण्यात आलंय. नयन पद्मसागर महाराजांचं वक्तव्य चुकीचं असल्याचं म्हणत अपुऱ्या माहितीच्या आधारे त्यांनी हे वक्तव्य केल्याचं नांदणी मठाने सांगितलंय. तर या वक्तव्याशी नांदणी मठ सहमत नसल्याचा त्यांनी उल्लेख प्रसिद्धी पत्रकात केलाय. सातारा जिल्हा रुग्णालयातील मृतदेह अदलाबदली प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक युवराज करपेंचं निलंबन करण्यात आलंय. अशा प्रकारची घटना 2दा घडल्याने कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. अकोल्यात आरोपी महिलेच्या मुलीवर पोलिसांनी वाकडी नजर टाकली. महिलेकडे पोलीस अधिकाऱ्याने शरीर सुखाची मागणी केली. तर या घटनेनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला असून एएसआय राजेश जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगलप्रभात लोढा यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. ज्याप्रमाणे जैन मंडळांना गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिले त्याचप्रमाणे हिंदू सणांसाठी देखील गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे. तर हनुमान जन्मोत्सव आणि समर्थ सप्ताहातील अन्नछत्र यासाठी व्यावसायिक गॅस उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. मीरा रोडमधील ठाकूर टी हाऊसचे विवेक सिंग यांनी भन्नाट जुगाड केलाय. वापरलेल्या इंजिन ऑइलपासून गॅस तयार करणारं यंत्र त्यांनी अवघ्या 15,000त बनवलंय. तर या यंत्रामुळे त्यांचा गॅस खर्च कमी झालाय. टाकाऊ ऑइलचा पुनर्वापर करून ऊर्जा तयार करण्याचा हा स्वस्त आणि उपयोगी प्रयोग सध्या चर्चेत आलाय. पश्चिम आशियातील युद्धाचा परिणाम आता थेट ग्रामीण भागावर होताना दिसतोय. भंडारा जिल्ह्यातील पालांदूर
इथे सिलेंडर वितरणावरून गॅस एजन्सी चालक आणि ग्राहकांमध्ये बाचाबाची झाली। यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत वातावरण शांत केलं। सिलेंडर मिळत नसल्यानं ग्राहकांनी संताप व्यक्त केलाय। भुसावळ शहरातील वरणगाव रोड परिसरातील एलपीजी गॅस पंप गेल्या 5 दिवसांपासून बंद असल्यामुळे रिक्षा चालकांचे मोठे हाल होत आहेत। सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने शाळेत येण्या-जाण्यासाठी वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। भुसावळ शहरातील वरणगाव रोड परिसरातील एलपीजी गॅस पंप गेल्या 5 दिवसांपासून बंद आहे। त्यामुळे रिक्षा चालक आणि ओमनी चालकांचे मोठे हाल होत आहेत। सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने शाळेत येण्या-जाण्यासाठी वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। अत्यावश्यक इंधन असलेल्या एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने यावर तोडगा काढावा अशी मागणी होते। बीड शहरात एलपीजी गॅसचा पुरवठा करणाऱ्या एजन्सीसमोर नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। बुकिंग करूनही 4-4 दिवस सिलेंडर मिळत नसल्याने ग्राहकांना रांगेत उभं राहावं लागतंय। दरम्यान एजन्सीकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने केवायसी आणि वितरण प्रक्रियेत अडचणी येत असल्याचं सांगितलं जातंय। सोलापूरमध्ये गॅस सिलेंडरच्या रांगेत उभ्या असलेल्या तरुणाला भोवळ आली। सोलापूरमधील कुमठाय नाका परिसरातील गॅस एजन्सी बाहेर ही घटना घडली। असमद रफिक शेख असं भोवळ आलेल्या तरुणाचं नाव आहे। शहापूरमध्ये चिकन शॉपवर पुरवठा विभागाने कारवाई केली आहे। दुकानात घरगुती एलपीजी सिलेंडर वापरत असल्याचं समोर आलं। अधिकाऱ्यांनी तात्काळ सिलेंडर जप्त करत संबंधित दुकान बंद केलं। धाराशिवमध्ये कळंब उपविभागीय अधिकारी कार्यालयात अपंग शेतकऱ्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय। पवनचक्कीच्या कामामुळे 3000 कोंबड्या दगावल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। तर वैद्यकीय अहवाल असताना पवनचक्की कंपनीकडून मदत देण्यास नकार देण्यात आल्याने शेतकरी आक्रमक झाले। पनवेल महानगरपालिकेच्या महासभेदरम्यान महाविकास आघाडीच्या वतीने सभागृहाबाहेर आंदोलन करण्यात आलं। हातात हंडे आणि कवाड घेऊन आंदोलकांनी पनवेलमधील पाणी टंचाईचा प्रश्न उपस्थित केला। प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी संताप व्यक्त केला। यावल आणि रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। केळीला योग्य भाव देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलंय। तर या आंदोलनामुळे यावल भुसावळ मार्ग काही काळ बंद होता। महाराष्ट्र, आंध्र प्रदेशसह कर्नाटकमधील लाखो भाविकांचं आराध्य दैवत असलेल्या दख्खनचा राजा ज्योतिबाची वर्षातील सर्वात मोठी चैत्र यात्रेला सुरुवात झाली आहे। यात्रेसाठी ज्योतिबा डोंगरावर लाखो भाविक दाखल झाले। गगनचुंबी सासनकाठ्या, गुलालाची उधळण आणि ज्योतिबाच्या नावानं चांग भलं च्या गजरात भक्तिभावात डोंगर न्हाऊन निघाला। आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावात हनुमान जयंतीसाठी भव्य महाप्रसादाची तयारी झाली आहे। तब्बल 3 लाख पुऱ्या, 5 पिंप गुळवणी आणि 500 किलो कांद्याची चटणी तयार करण्यात आली आहे। उद्या हजारो भाविकांना या प्रसादाचं वाटप केलं जाणार आहे। कुलाबामधील पोलीस महासंचालक कार्यालयात झाड उन्मळून पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झालाय। एक व्यक्ती जखमी झाली आहे। यात तर जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे। जालन्यातील समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला। या अपघातात 5 ते 6 महिला मजुरांचा जागीच मृत्यू झालाय। कडवंची शिवारात ही भीषण अपघाताची घटना घडली आहे। तर मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकनं महिला मजुरांना चिरडल्याची माहिती आहे। मध्य रेल्वेच्या रुळांवर फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली। एका मुलीसाठी 2 तरुण भिडल्याची माहिती समोर आली आहे। व्हायरल होत असलेला व्हिडिओ मुलुंड स्थानकातील असल्याचं बोललं जातं। घाटकोपरमधील चेडानगर या ठिकाणी ब्रिज खाली उभ्या असलेल्या रिक्षांना आग लागली आहे। प्राथमिक माहितीनुसार 8हून अधिक रिक्षांना अचानक आग लागली असून सुदैवाने यामध्ये जीवितहानी झालेली नाही। भंडारा जिल्ह्यातील आमगाव बुद्रुक इथे शेतात काम करत असताना वाघाने महिलेवर हल्ला केला। छाया मुंगमुळे असं जखमी महिलेचं नाव असून त्या आपल्या मुलासह तुरीच्या सुकलेल्या तुराट्या
आणण्यासाठी गेल्या होत्या, तर या परिसरात ही तिसरी घटना घडली असून तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. परभणीतील वसमत रोड भागामध्ये बर्निंग रिक्षाचा थरार पाहायला मिळाला. वसमत रोडवर धावत्या रिक्षामधून धूर निघू लागला. हा प्रकार वेळेत लक्षात आल्यानंतर चालकाने रिक्षा रस्त्याच्या बाजूला उभी केली. त्यावेळी अचानक भडका उडून रिक्षाने पेट घेतला. आगीत संपूर्ण रिक्षा जळून खाक झाली. आणि छत्रपती संभाजीनगरच्या आडगाव इथे गॅस सिलेंडरची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. गॅस मिळत नसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेली घबराट आणि टंचाईचा फायदा घेत चोरट्यांनी आता घरातील गॅसवर डल्ला मारण्यास सुरुवात केली. यानंतर घेऊयात एक छोटासा ब्रेक. लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर पुन्हा घेऊयात सुपरफास्ट 100 बातम्यांचा वेगवान आढावा. बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार 6 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत. गावागावात घोंगडी बैठका सुरू झाल्या असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. सुनेत्रा पवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अक्षय कर्डिलेंना उमेदवारी देण्यात आली आहे. अक्षय कर्डिले हे भाजपचे दिवंगत नेते शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र आहेत. शिवाजीराव कर्डिलेंच्या निधनानंतर राहुरीची जागा रिक्त झाली होती, तर त्यामुळे या ठिकाणी आता पोटनिवडणूक होणार. राहुरी आणि बारामती या दोन्ही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वी निवडणूक लढवली असली तरी जर त्यांनी यावेळी माघार घेतली तर काँग्रेस मैदानात उतरेल असा इशारा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे. येत्या 2 दिवसांत उमेदवारीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून उद्यापासून इच्छुकांच्या मुलाखतीही घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे या जागांवर काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असा नवा राजकीय संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. मुंबई मेट्रो आता आणखी वेगाने विस्तारत आहे. सध्या 90 किलोमीटरपर्यंत पोहोचलेलं मेट्रो जाळं 2026 पर्यंत 120 किलोमीटरचा टप्पा पार करणार आहे. 3 एप्रिलपासून मीरा भाईंदरमधील रेड लाईन 9 आणि पूर्व उपनगरातील लाईन 2B वरील काही स्थानकं सुरू होत आहेत. यानंतर घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. शहरातील विविध भागांसह गंगापूरमध्ये मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे फळबागांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. दौंड तालुक्यातील राहू परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे गहू आणि कांद्याचं मोठं नुकसान झालं. काढणीला आलेला गहू जमीनदोस्त झाला. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. यानंतर वेळ झाली या बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मात्र दिवसभरातील घडामोडी अशाच सुरू राहतील त्यासाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. मुंबईच्या दळणवळण क्षेत्रात आणखी एक आधुनिक पाऊल पडणार आहे. वांद्रे कुर्ला संकुल म्हणजेच BKC इथल्या वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रस्तावित असलेल्या पॉट टॅक्सी प्रकल्पाचं भूमिपूजन 3 एप्रिलला होणार आहे. MMRDA द्वारे राबवला जाणारा हा देशातील पहिलाच अशा प्रकारचा प्रकल्प ठरणार आहे. त्यामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. एस्थेटिक कॉरिडॉरवरून पॉट टॅक्सी जे आहे ते पॉट टॅक्सी पण एक फार एस्थेटिक व्हेकल असतात आणि त्या व्हेकलमध्ये 6 लोक ॲट एनी गिवन पॉईंट ऑफ टाईम बसू शकतात आणि हे सगळे ऑटोमॅटिकली चालू असतात. सो स्टेशन इज गिवन. टॅक्सी जी आहे ते एक त्या स्टेशनमध्ये येतील. त्या ठिकाणी ते टॅक्सीचं दार जे आहे ते आपोआप उघडतात. लोक बाहेर येतात, आपोआप बंद होतात. लोक आतमध्ये बसून गेल्यानंतर बंद होतात आणि ते टॅक्सी जी आहे ते ट्रॅव्हल करते. इट्स अ व्हेरी सेफ अँड व्हेरी गुड मोड ऑफ ट्रॅव्हल
आणि आपण आता जे BKCमध्ये हा पॉट टॅक्सीचा प्रकल्प करतो आहे, हे निश्चितच BKCचे ऑफिस गोअर्स जे आहे त्या ऑफिस गोअर्सचे लास्ट माईल कनेक्टिव्हिटी म्हणजे फ्रॉम बँड्रा स्टेशन टू कुर्ला स्टेशन आणि मध्ये जे आहेत लाईन 3 आणि आमचे लाईन 2B या सगळ्यांचे लास्ट माईल कनेक्टिव्हिटीचा एक चांगला सोल्युशन असणार.